सगळा मटेरियल टाकून झालेला आहे. मीठ मित्र आय हळद नाही टाकली कवा ध्यानात राहिलेले मित्रांनो. असं सगळं मला ध्यान करावं लागतं इथे मित्रांनो. या ठिकाणी शेंगदाणा कुटायचं चाललंय आपल्या आईचं. आई शेंगदाणा का कुठते हे सोयाबीनला आता म्हणलं कवा पाट्या वाटीत बसून कुट्टी कडायच चांगला कुटकी वाणी. मित्रांनो आपल्या आईचा संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय. काय बनवते आई? चपात्या. हा का पीठ मळते चपात्यासाठी आहे आता मित्रांनो. आपल्या नानी बी आले ते बसायला. नानी किती वय असेल आता तुमचं? आता माझं मला बी नाही सांगता येत. काही शिक्षण नाही तरी काय 70-80? रागोर चालत आणि दोघांनी फुकणी उपसून काढली अशी रक्ताने मी बिजली म्हणजे अशी डोक्यात फुकणी आली. तुमचं वडील केवढं असताना वारलं? तुम्ही केवढं होता? माझं लग्न झालं वारला. मग किती दिवसांनी वारला की मायात येणार नाही. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपली मेंढरं सोडल्यात आहे चारण्यासाठी आणि आपली आईने मेंढरं घेऊन चालू तिकडं पड्यात. तर आज आपली कुठं मेंढरं चारतोय? आज जर पावसाचं वातावरण वाटलं तर डोंगराकडे जाणार मित्रांनो. मग मेंढरं डोंगराकडे चारतोय का इकडे खाली शेतांनी, ते संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आपल्या इकडचा आता शिवार भाग कसा हळूहळू हिरवा व्हायला लागला आहे बघा. इकडं मित्रांनो गवत फुटायला लागलेलं आहे. आता थोड्या दिवसात हे रान एवढं जे हिरवं होईल ना लय. आता आपली मेंढरं ओली ओली खाणार बघा. अजून 1-2-4 दिवसात तर त्यांचं चांगलं तोंडाला येईल हे चारा. मेंढरं आले आता इकडं पडकानी घेऊन. आता काय करता, पावसा पाण्याची पडकानी ह्यानी छिंडवायला लागतात. ही सगळी मेंढरं आले मित्रांनो इकडं पडकानी. इकडं बघा काटे आता फुटायला लागल्या. ते फार वाळून गेलं, त्या पाणी नव्हतं पावसाचं तवा. पाऊस पडला की झाडं झुडपं हिरवी होत्यात. आणि या ठिकाणी पडेल ना गवत बी चांगलं फुटलं. या एवढं गवत कसं काय फुटलं काय माहिती. म्हणजे आपली मेंढरांना चांगलं खाता येईल असं गवत फुटलं बघा. इथं लय गवत फुटलं एवढे. या 2-4 साऱ्यासारखं येतात. आणि इथले पापडी बी चांगले हिरव्यागार येतो का. ती मेंढरं सगळी आले ते मित्रांनो इकडं वर. आणि ही जी ठिकाणी आहे मित्रांनो, हे तर पहिले डाळिंबाची झाडं होती बघा. हे पाणी बिणी नसल्यामुळं वाळून गेली झाडं. नाही ते तुम्ही बघा ही वाळलेली झाडं बघा. ही डाळिंबाची बाग होती अशी अख्खी बघा. ह्या इकडून अशी वरपर्यंत त्या बांधापर्यंत झाडं होती. आणि हे मित्रांनो खास आता ना इंडस्ट्री एरिया झाला आहे नाही का. कंपन्या बघा. हे तर बी कंपन्या होत्या. हा रस्ता तयार केला आहे त्यांनी आता. तर आपली मेंढरं आता अशीच चारतोय आम्ही कडकोपऱ्याने. तर मित्रांनो आपली सगळी मेंढरं आल्या तर आता पाण्यावरती बघा मस्तपैकी पाणी पिते. ते कागदात पाणीच नाही राहिलं राव. भराय पाहिजे होता कागद, भरला नाही आता कागद. त्याकरता पाणी संपलंय पार. मित्रांनो या ठिकाणी बघा वाडकरवाडीचे सुप्रसिद्ध गाडा मालक आपले बाळू वाडकर यांची बैलं आलेली आहेत या ठिकाणी. आता काय चाललंय शेतात? काय याचा सीजन चाललाय सांगा की. काय याची पेरणी आता? रोप भात लावायचं ना. टाकलं का नाही रोप? टाकली की आता. तर मित्रांनो या ठिकाणी बघा 2 बैल आहेत. त्यांची काय नाव आहे बैलांची? हा हिरांतुरा. हा हिराकांता यातला तो हिरा आणि हा तुरा. ते मेंढरं दादांनी इकडं कोणाका चालवलं मित्रांनो काय माहिती. पण जिकडं बी नेणार तिकडं आता व्हायच का व्हायना चारा असणारच. कारण का आता पाऊस झाला मित्रांनो. बांधाने ह्याने गवत बिवत फुटलं असेल ते चारायला दादांच्या डोक्यात असेल न्यायची मेहरं. आपली सगळी मेंढरं चालवली ते आता तिकडं वरच्या साईडला. दादा या साईडला लय पाऊस झालाय काय? पाऊस झालाय ना मित्रांनो. इकडं मला वाटतं ह्या आपल्यापेक्षा ह्या वरल्या साईडला लय पाऊस झालाय. वावरं बिवरं अजून लय वल्ली आहेत. आणि मेंढरांना आणलंय आपण गवत चारायला. या ठिकाणी चाळलेलं गवत आहे. आणि गवताचा जो फुटवा आहे ना तो उलटा मेंढरं कवळा फुटवा लय खात्यात. या ठिकाणी आपली सगळी शेरडं मित्रांनो चन्नाचा पाला खात्यात आहे. फुटवा फुटलाय चन्नाचा आणि तास पाला खात्यात आहे आपली सगळी शेरडं मेंढरं. आता भरपूर वेळ झालाय नाही का. आपली मेंढरं म्हणजे आता अजून थोड्या वेळाने ते वाड्याला जाते. मेंढरं सगळे आले तर इकडं वर मित्रांनो. आणि या ठिकाणी बघताय का काय हा मित्रांनो देवी. इकडचे जे लोक आहेत त्यांचा म्हसोबा देव का या ठिकाणी असं बांधानी आणि म्हसोबा देव असतात. तर या ठिकाणी इकडल्या लोकांचा एकदम प्रसिद्ध म्हसोबा देवी. आणि आपली मेंढरं बघा इकडं भाताची खसरं बिसरं आता नीट करायला लागली सगळी मित्रांनो. तर मला दाखवल जर मी गेलो ना खसरांच्या शेजारी तर कशी भाताची रोपं बिपं टाकायसाठी बी पेरलं जातं, काय केलं जातं, नीट कसं केलं जातं बघा मित्रांनो. इकडं आता कसं सगळी शेत नीट करायचं चाललंय यांचं. इथं आता भात लावायचं आहे. तर बघा या दादांचं शेत आहे. आपले व्हिडिओ बघतात बरं का हे दादा. त्याकरता त्यांचं आपण शूटिंग काढतो. या ते कुठलं वरचं झालंय त्यांचं काकरून खालच्या साईडचं काकरण्यात. या ठिकाणी जे गवत आहे ना मित्रांनो ते आपल्या मेंढरांच्या चांगलं तोंडाला येते.
असे ताप पडली की लगेच गावात उसळतं नाही का, चारा होतो इकडलं. आपलं मावळाचं रानच तसं आहे, इकडं थोडा पाऊस झाला आणि जरा व्हायचं ऊन पडलं ना की लगेच चारा मोठा होतो. तसं आपल्या तिकडं 15 दिवस तरी लागतात मेंढराचा तोंडाला चारा यायला. सकाळी काय आपली मेंढरं पाणीच पिले नाही मित्रांनो. आता मेंढरांना डायरेक्ट चाललोय पाण्यावरती घेऊन नाही का, पाणी बिणी पाजायचे. आता पाणी पितील कारण का तर सकाळी होतं आभाळ आणि हिरवा चारा खाल्ला नाही मेंढरांनी जास्त, मग काय पाणी बिणी मी एवढं काही पित नाही. तर आता वायशीकडं तिकडं तोंड घाली होती, मग पाण्यावर घेऊन जायचं यांना. तर मित्रांनो आभाळ बघा किती आले, पण हे सगळं वाहत चाललंय आभाळ. आणि आर जर बघितलं ना तर ते पुढं जात आहे तेव्हा दिसलं का, पुढं असं खाल्लाकल्या साईडला चाललाय पाऊस. हे जे आहे ना हे कोरडं आहे, हे जे आहे हे कोरडं आभाळ आहे. आणि हे काळं जे काळं आहे ना धुरासारखं, याच्यामध्ये पाऊस आहे, पाणी आहे त्याच्यात. नो साप बघा, साप दिसलेला आहे आपल्याला या ठिकाणी. भरपूर मोठा असा साप आहे, तिथं बोरच्या तिथं गेलेला आहे. आता काय करताय? हे औषध आहे, वनस्पती औषध आहे. याला गुळुंच्याच याला म्हणतात. काय होतं याने? याने पिताला याला परत साखरेला फरक पडतो. ज्या माणसाला शुगर आहे ना त्या शुगरच्या माणसाला फरक पडतो याने. हे याला नाही, या यालाने. आणि ते कसं काय खायचं बियचं काय? हे पाण्यात उकळायचं, हा असं बारीक तुकडं करायचं आणि पाण्यात उकळून त्याचा असा गोट घ्यायचा. चहा प्यायल्यागत चहा प्यायल्यागत राहतं का मग? राहतं ना. मित्रांनो आपल्या आईचा संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय. काय बनवते आई? चपात्या. हा का, पीठ मळते चपात्यासाठी आहे आता मित्रांनो. आणि भाजी काय बनवायची? सोयाबीन. मित्रांनो आज वाड्यावरती मस्तपैकी आपल्या सोयाबीनची भाजी आणि चपात्या. सुक्की बनवणार आहे का पातळ? सुक्की. हा सुक्की सोयाबीन. चपात्या म्हणल्यावर मित्रांनो सुक्क कालवण पाहिजे. चपाती सगळं सुक्क कालवणच खायला भारी लागतं. पातळ कालवणा बरोबर लई चपात्या खाऊत नाही काय. आपल्या नानी बी आले ते बसायला. नानी किती वय असेल आता तुमचं? आता माझं मला बी नाही सांगता येत, हो काही शिक्षण नाही. तरी काय 70-80? हा असं. तुमच्या काळातलं सांगा किंवा काय कसं असायचं कसं नसायचं? काय सांगायचं? म्हणजे जुनं तुमच्या काळात तुमचा एखादा अनुभव तुम्हाला लय म्हणजे घडलेला असं नाही का? चोराचा बाबाकडे कामधंदा केला. कुठं? या आपलं मंजुरी केली, इरीचं केलं, इरी बारोचं केलं, सरपण आणून विकलं. सरपण कसं ऐकायचा तुम्ही? वजी एकायचे दारवाल्याला. कितीला? बायच्या दाऱ्यात आणली वजी आणि इकली साखराच्या चालीवर. किती रुपयाला एक वज जायचं? तेव्हा काय स्वस्त होतं. तरी तुम्ही पोरं बाळ नव्हती मला. तुम्ही किती रुपयाला तरी ऐकलं? तसं काय आता मी नसायचं, माना दवा संघ असायचा ते विकायचा. काय रुपया 2 रुपये असं? हा हजारीची गावचं काढली तेव्हा स्वस्त 5 रुपये हजार. होय. हा मग लय कष्ट केलं पहिलं जुनं. मी अख्खा गाव सारावलाय. खरं होय. हो. आणि मग किती पैसे मिळायचं? काय तेव्हा 2 रुपये 3 रुपये रोज आणि घर सारवून द्यायचं अख्खं? घर सार. होय. लय आपलं तुम्ही बाहेरचं काम लय केलंय. हा मी लय केलेलं आहे काम बाबा. रागोर चालत आणि दोघांनी फुकणी उपसून काढली, अशी रक्ताने मी भिजली. म्हणजे अशी डोक्यात फुकणी आली. आणि काय म्हणून तिथे तंबाखूची पुढे म्हणलं काय उठून घेता येईना काय एवढंच समजत तेवढे नेहमीच त्याची पैशाची परापत बसली. हा दोघांनी काढली फुकणी. आणि मग तिथून बाहेर ती कोंडाखाली तिथं राहिली, तिथून बिराड उचललं आणि ह्या बांधावं येऊन राहिले. आमच्याकडे निमो होतं आणि ते एक बारके काही निमो होत. म्हणजे बिराडाचं असं धनगरावानी होय. हा नाही तिथं घरात होती राहायला. तिथून उचलती म्हणलं बाया इथं म्हणली माणसं म्हणली इथं नको राहूस. मग इथे उंचेल राहिली अशी तर आहे. त्याचं स्वप्न होतं म्हणून. बरं नाही तुला चक्कर बिकर आली. आता चक्कर आई उंचेने काय कर, चक्कर आली तरी तशीच पडली होती. त्याला काय उपकार आहे त्याचं? लय दारुड्या त्याला सांगून काय. कसली घर होती? बरं आता मातीची घर, मातीची घर घर आतनं बाहेरनं माती आणायची आणि ती उभी घर शिड्या उभी राहून सारवायच्या पहिल्या बाया. चिड्यानी तुम्ही सारावली का नानी? लय आता गाव सारवलाय. घरा सकाट हा आखे म्हणजे वरचं तिच्या दिवशी आता काय काम आहे म्हणून घरी तर काय आहे खायला. नानी पहिल्या गिरणी होत्या का जात्या उदळण होती? मी सरी होते तो जात्या उदळलं दळण जळून आणि आंघोळ करून दळण जायचं. सीताबाई त्या खोटा ह्याच्यात उगच सरपणाच आणायचं आणि बिन पटलाच्या तिथं कामाला जायचे रोज. आपल्याला काय राहिली बोलून काय होतंय बाया? बोलून तरी काय. तुमचं वडील केवढा असताना वारलं? तुम्ही केवढा होता? मग लग्न झालं वारला. मग किती दिवसांनी वारला की मायात येणार नाही.
वडिलांच्या तुम्हाला मैतीला बी जात नाही आलं. जाऊन नाही दे सांगितलं नाही तर म्हणून त्यांनी हा. अशी तर आहे. लय हाल नानी लय हाल झाला. मी नाही हाल काढलेले आहेत. हे मारवडून ये सहावारी नेसायचे, मी एकाला एक जोडायचे आणि ते लुगडं नेसायचे. आणि किती वर्ष पाणी दिलं त्यांना 12 वर्ष दिले प्यायला? पियाला डोक्यावर? आंघोळीला, समजायला. आणि किती लांबून आणायचं पाणी? ती खाली वड्यात हळवाचा हळाचं शिंदूर होय. बादलीने शिंदून आणायची. 4 वाजले की तिचा दरवाजा वाजवायला जायचे. दिवस नाही गेला की तावऱ्या वयाचा इथं खाड्या वयाचं शेत केलं होते त्याने. आणि 12 वर्ष 12 वर्ष पाणी दिलं. अंधारा व्हायची होय. हा. 4 वाजता जायची होय. हो. तिला आता उठवा. जाग तरी कशी यायची. घरातलं करून शेणी तिथं जायचे. दिवस उगवला की तावड्यावर बोलवायचं. त्यांनी गडी ती काढला, गडी होता म्हणला, मग गडी ठेवायचा नाही म्हणला. तर तिथं दुसऱ्या एक जागी कुठेतरी गेले, ते बी तसाच म्हणला. आता कुठून गेले काळ वाढ करायचे तिथं. त्याने ते आवताचे सोडून कुठीला बांधित होता. आपली बबन बी कुठे 2 बैल होती. आता त्या तिथं नायकाचा तो काका काक्या होता आवतावर. तर त्या काक्याला काय म्हणलं, बाबा चल म्हणलं, की बैल मी सोडले आणि वाटायला लागले. मारव नाही तर काय होते ते काय कवाय ना म्हणलं. तिथपर्यंत न्यायची तिथून कोणाला तरी म्हणलं गाडी आणायला. बबन बी कुठच्या दारात गाडी. आता तुम्ही काक्या पळत पळत मागून आला आणि त्यांनी म्हणला, दिदी म्हातारे म्हणला माझं कुठं गाडी आहे म्हणला. म्हणलं आप्पाच्या दारात गाडी आहे. मी बबन बिकूच्या त्याच्या दारात गाडी आहे. एक गोदरी कसली तरी म्हणावं त्यांना द्या आणि गोदरी टाकून गाडी झोपून म्हणलं इथं घेऊन ये म्हणून. आता त्या गाडीत घातला पण तिथून रमेश डॉक्टर पर्यंत न्यायला 2 तास लागला. गाडी हादरली की ते ओरडायचा, गाडी हादरली की ओरडायचा. आणि रमेश डॉक्टरच्या तिथून न्यायला तेव्हा मामा सासरा होता तेव्हा. त्या पोराचा आजार होता तेव्हा त्या बापूचा. आणि बाय तिथं नेला आणि टाकला खाटो टाकला. ते मामा सासरा आला, त्याला म्हणला हे माझा बटवा धर तुला, बोलला त्याच्या संग. आता हे सुन्या बाया शेताला म्हणून गेला आणि ते कुठं बसला त्याचा पत्त्याच नाही. त्याला बोलवाया तो बबन बिकूचा बारका पोरगा आला, तो बाळू भाव. तो बोलवायला त्याला, अरे म्हणला ह्याला माझ्या वर कशाला उभा केला म्हणला. मित्रांनो या ठिकाणी बघा आईने भरपूर चपात्या बनवल्यात आणि ही आहे आपली शेवटची चपाती. ही चपाती झाली की मग मस्तपैकी तुम्हाला बघायला भेटेल आपली सोयाबीनची रेसिपी. सुक्की सोयाबीन बनवणारी आई एकदम झणझणीत. तर मित्रांनो काय करते आई आता? हे सकाळचं वांग आहे. हा आता ते असं केलं गोड लागतं. मसाल्यात परतलं ना मित्रांनो लय भारी लागतं खायला. परतायचं चाललंय वांग. या ठिकाणी आपलं शेंगदाणा भाजून घेते आहे. कांदा चिरला काय? बाबा चिरते डोळ्यातनं पाणी काढलं. रडावलं तुला? कांदा तिखट आहे. ह्या कांद्याने आपल्या आईच्या डोळ्यातनं पाणी काढलं मित्रांनो. तर वांग परतले, ही सोयाबीन तयार होणार आहे आता. आणि या ठिकाणी मस्तपैकी शेंगदाणे बी भाजून झाले ते. आता ठिकाणी शेंगदाणा कुटायचं चाललंय आपल्या आईचं. आई शेंगदाणा का कुठते? हे सोयाबीनला आता म्हणलं कवा पाट्या वाटीत बसून कुट्टी कडायची चांगला कुट केल्यावाने. हा चांगलं लागल ना. हा लय भारी लागतं. शेंगदाणा भाजले, शेंगदाणा घातल्या मित्रांनो भारी लागते सोयाबीन आपली आई म्हणते. त्याकरता त्याची चांगली बुकटी करते. आता काय उशीर झालाय त्यामुळे वाटीत बिटीत नाही. कांदा परतायचं चाललंय आपलं सोयाबीनसाठी. मोठा चिरला यायले कांदा. मस्त होतं बारीक तळून. असं भाजून तळून बारीक करायचं ना त्याला. कांदा चांगला लाल तळायचा मित्रांनो. तवा कुठं क्वालिटी बनतं कालवण आपलं. मस्तपैकी भाजून घ्यायची आहे आणि आता. असा कोरडा सुका चांगला भाजायचा मग बारीक होईल तेवढा. हा मग काय भाजल्या. मित्रांनो या ठिकाणी मस्तपैकी कांदा तळलेला आहे. कांदा बघा मगाशी किती मोठा होता, आता फार बारीक झालाय. आणि आता काढला का बाजूला आहे. मग ही सोयाबीन तळायची कशी? सोयाबीन बी तळायची ना. मग कांद्यात टाकल्यावर गोड तरी लागेल का? हा नाही लागणार. ते कसं महिलांचं काम महिलांना माहीत असतं. मला बी माहीत झालं, त्याचं काय टेन्शन नाही मित्रांनो. आधी कांदा काढून घेतला, आता सोयाबीनला तळायची आणि मग मस्तपैकी वाड्यावरची सुक्की सोयाबीन बनवायची. सोयाबीन सगळी टाकून झालेली आहे आणि आता लाल तिला तळायचं चालले. लाल होस तर तळायचे मित्रांनो. जेवढी सोयाबीन तळल तेवढी खायला क्वालिटी. बघा मस्तपैकी तळून घेते आपली आई तिला. काय लाल व्हायला लागले आत्ताच. कांदा टाकायचा हे तळले ह्याच्यात. आपला कांदा बी टाकलेला आहे सोयाबीन मध्ये मित्रांनो. आणि आता दोन्ही मस्तपैकी परतायचं चालले या ठिकाणी आपलं. आता
कसं परत ते आहे आता ह्याला बी चांगलं परतून घ्यायचं ना, एक जीव करायचा का त्याला, परतो सगळं मिक्स झालं पाहिजे मित्रांनो. दूर भरपूर सुटलाय आहे, डोळं जाम झालंय ते तुम्हाला व्हिडिओ दाखवता सगळा मटेरियल टाकून झालेला आहे. मीठ मित्र आहे, हळद नाही टाकली कवा ध्यानात राहिलेले मित्रांनो. असं सगळं मला ध्यान करावं लागतं इथे, माझ्या लक्षात असतं काय टाकलं काय नाही टाकलं. आता ह्याच्यात कूट मसाला मीठ सगळं टाकलंय आणि आता व्हायचं हळद टाकली की आपली सोयाबीन मस्तपैकी तयार होणार आहे. या ठिकाणी बघा कशी आपली सुक्की सोयाबीन मस्त मटेरियल मिक्स झालाय. सुक्की बनवायची नाही, ठेव जा का ठेवतो. सुक्की सोयाबीन तयार होती, आता फक्त जाळ लावायचा आणि नंतर मस्तपैकी जेवण करायचंय आपल्याला. आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी बघा मस्तपैकी सुक्की सोयाबीन आहे, त्याचबरोबर चपाती आणि हे आईने तव्यात परतलेलं वांग. तर हे आहे आजचं वाड्यावरचं जेवण. आई तू घेतलं का जेवाय? घेतलं. हो, आईने बी सोयाबीन आणि एक वांग घेतले. आई बी आता जेवण करणार आहे आणि मला बी जेवण करायचे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा आपला दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.